होऊ शकता की सध्या बँक निफ्टी एका पर्टिक्युलर रेजिस्टन्सवरती ट्रेड करत आहे. माझ्या प्रिडिक्शननुसार जर 47,500 सक्सेसफुली ब्रेक करतोय आणि एकदा जर रिटेस्ट करतोय तर बँक निफ्टी हा अप साईडला जाऊ शकतो, म्हणजे कॉल साईडला जाऊ शकतो. आता सध्या तरी 47,500 वरती आहे. त्याने एक रेजिस्टन्स ब्रेक केलेला दाखवत आहे, बस जो किती सस्टेन होतं ते पाहावं लागेल. सो मी तुम्हाला अपडेट करेल काय नक्की प्रोग्रेस आहे किंवा काय अपडेट आहे ते. ओके, तर तुम्ही पाहू शकता की सस्टेन झालेलं नाही आहे. एक मोठी रेड कॅन्डल त्याच्या रेजिस्टन्सला तयार झालेली आहे. नॉर्मली आपण काय करतो, एखादा रेजिस्टन्स ब्रेक केल्या आपण कॉल बाय करतो, आपण रिटेस्टसाठी त्याला वेळ देत नाही. तर नॉर्मली काय करावं लागतं की ज्यावेळेस एखादा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स जेव्हा ब्रेक करतो अशा वेळेस त्याला एकदा रिटेस्ट होऊन द्यावं लागतं. तो सक्सेसफुली जर रिटेस्ट झाला त्यानंतर मग आपण एखाद्या कॉलमध्ये एंटर करू शकतो. तर सध्या त्याने एक मोठी रेड कॅन्डल तयार केली, तुम्ही बघू शकता. आता ही जी रेड कॅन्डल आहे रेजिस्टन्सच्या जवळच आहे. तर हे पाहावं लागेल की ही कॅन्डल कुठे क्लोज होते. सो दुसरी कॅन्डलसुद्धा बेरिशच बनली आहे. तर एक प्रकारे आपण एक फेक ब्रेकआउट असं म्हणू शकतो. तो रेजिस्टन्स सक्सेसफुली तो ब्रेक करू शकला नाही. हा जर रेजिस्टन्स ब्रेक केला असता आणि रिटेस्ट करून जो वरती गेला असता तर आपण एक कॉल घेऊ शकलो असतो. सेकंड कॅन्डलसुद्धा माझ्या मते एक बेरिश कॅन्डल्स बनेल आय थिंक. बघूया. सो माझ्या माहितीप्रमाणे माझ्या हिशोबाने मार्केट आज याच रेंजमध्ये अपडाऊन करत राहील. म्हणजे 47,500 आणि 47,200 300 वगैरे या लेवलच्या मध्येच आज मार्केट राहील. हे लाईव्ह अपडेट आहे. आता आपण म्हटलं होतं की जर त्याने 47,500 ब्रेक केला, रिटेस्ट केला तर तो कॉल साईडला जाईल, बट त्याने फेक ब्रेकआउट देऊन तो डाऊन साईडला गेला आहे. बेरिश कॅन्डल्स, मोठ्या मोठ्या बेरिश कॅन्डल तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बनल्यात. सो आपलं प्रिडिक्शन आय थिंक बरोबर होतं. आपण ज्या लेवल्स काढल्या होत्या त्या बरोबर होत्या. सो तो आपल्या प्रिडिक्शननुसार तो कॉल साईडला गेलेला नाही आहे. म्हणजे आजचा ट्रेड आपण जो कॉल साईडला घेणार होतो तो आपण नाही घेणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.